मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढणार ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊतांनी मोठी घोषणा केली आहे। सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असं राऊतांनी म्हटलंय। तर ठाकरेंना एकदा विनंती करणार, अन्यथा आमचा मार्ग मोकळा असं विजय वडेट्टीवार यांनी यावर म्हटलेलं आहे। राज्यातल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांना पालिका निवडणुकीचे वेध लागलेत। याच दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे। तर उद्धव ठाकरेंशी एकदा चर्चा करू, अन्यथा आमचाही मार्ग मोकळा असल्याची प्रतिक्रिया यावर वडेट्टीवारांनी दिली आहे। मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेन, आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली की संजय राऊतांची भूमिका, नेते मोठे आहेत, त्यांच्या पक्षाची भूमिका असेल, तरी पण आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढूया। नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे। आम्ही पवार साहेब आणि आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आमची नैसर्गिक आघाडी राहिलेली आहे अनेक वर्षाची। आम्ही दोघांनी मिळून एकत्र या निवडणुकीला पुढे जाण्याचा प्रयत्न करू। कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? पालिका निवडणुकीत स्वबळावर लढून पक्ष मजबूत करावेत असं संजय राऊत म्हणाले। तर संधी मिळाली पाहिजे असं आमच्याही कार्यकर्त्यांचं म्हणणं असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या। कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये काय त्यांचं म्हणणं असेल त्यांनी मांडलेलं आहे। आम्ही आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये जे म्हणणं आहे, आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, कारण आमच्या कार्यकर्त्यांचं पण म्हणणं बिलकुल असंच आहे की आपल्याला संधी मिळायला पाहिजे। दरम्यान राऊत असं का बोलले हे कळत नाही। त्यांच्या पक्षाचा तो निर्णय असेल असं आव्हाडांनी म्हटलंय। तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीलाच एकटं लढण्याची गरज होती अशी प्रतिक्रिया अरविंद सावंतांनीही दिली आहे। आता ते कुठल्या दृष्टीने काय मनात आहे त्यांच्या हे काय अजून समजलेलं नाही। आता त्यांना एकलो चलवडे त्यांचा नारा असेल तर त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे असं आपण समजूया। काय त्याच्यात स्वावलंबन आहे, उभं राहावं, एकटं लढावं आणि मला वाटतं संजय राऊत साहेबांनी आज ती जी घोषणा केली आहे ती निश्चितपणे स्वागतार्ह आहे। महाविकास आघाडीची आघाडी राहील की तुटेल याकडे आमचं लक्ष नाही। महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं फडणवीस यावर म्हणाले। माझं म्हणणं, त्यांनी एकत्रित लढावं, वेगळं लढावं, ती राहील की तुटेल याच्याकडे आमचं लक्ष नाही। महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा आशीर्वाद आमच्या सोबत राहील। त्यांना त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं, मी माझं मत व्यक्त केलं। त्याच्यावर मी काय बांधील थोडी आहे की त्यांच्या याच्यावर मत व्यक्त करायला। ते रिकामटेकडे आहेत, रोज बोलतात, मी काय रिकामटेकडा थोडी आहे। तर हिंदुत्व सोडल्यानं ठाकरे गटाला अनेक फटके बसले। कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग ठाकरे गट करेल असा टोला उदय सामंतांनी लगावलाय। तर महाविकास आघाडीला जनतेनं नाकारलंय। ते स्वतंत्र लढू द्या किंवा एकमेकांच्या डोक्यावर उभे राहून लढू द्या अशी टीका विखे पाटलांनीही केली आहे। जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की हाताचा प्रचार भविष्यामध्ये कधीही होऊ शकत नाही शिवसेनेकडनं, त्या काँग्रेसचा प्रचार करणं, भाषणामध्ये हिंदू हृदय सम्राट हा शब्दप्रयोग न करणं, कदाचित याचे सगळे फटके आता बसत असतील म्हणून हा त्यांनी निर्णय घेतलेला असेल। जनतेने या तिन्ही पक्षाला नाकारलेला आहे। त्यातून ते स्वतंत्र लढू, एकमेकाच्या डोक्यावर मारून लढू याची आम्हाला चिंता नाही आहे। राज्यामध्ये महाविजय जो विधानसभेला मिळाला तोच महाविजय आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळेल, आम्हाला पूर्ण विश्वास आहे। महाविकास आघाडीनं कुणाबरोबर लढावं, कसं लढावं हा त्यांचा प्रश्न असल्याचं कोकाटेंनीही म्हटलंय। तर स्वार्थापोटी बनलेली महाविकास आघाडी पत्त्यासारखी कोसळेल अशी टीका यावर जयकुमार रावल यांनी केली आहे। तो त्यांचा इश्यू आहे, त्यांनी काय करावं, कोणाबरोबर लढावं, कोणाबरोबर लढू नये, कपडे घालून लढावं की बिगर कपड्याचा लढावं, तो त्यांचा प्रश्न आहे। की अंडरपॅन्ट घालून की लंगोट लावून लढावं, तो त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे। त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं। ही जी महाआघाडी झाली होती ही स्वार्थापोटी
कुठल्याही प्रकारचा राजकीय आधार नव्हता, आयडिओलॉजिकल त्याच्यामध्ये काही नव्हतं. केवळ स्वार्थासाठी सोयीसाठी बनलेली ही महाआघाडी होती.